नको मी जरा घाईत आहे. वैदवे, तू म्हणे कुणा सौदामिनी नावाची विधवेशी लग्न करतोस? नाही, ते आता शक्य नाही. थंडीचा नवरा परत आलाय. तुझी ओळख करून देतो. हे कॅप्टन. नरे, कोण होता रे तो माणूस? अगं हाच तो सौदामिनीचा नवरा, कॅप्टन रणगडे. मग मला बघून असं पळाला का? कोणास ठाऊक? त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. लक्ष पुरुष जरा बाहेर जा. काय काय झालं? काय काय झालं? तू माझ्या प्रेसने मला पाहिलं. हा ते एवढंच ना. एवढंच ना काय? ती मला शोधून इकडे येईल ना. अरे येऊ दे. अरे येऊ देता काय? उद्या तरी माझं सोन उघड केलं तर काय वांदे होतील याचा विचार करा. एकीकडे तुमची बायको, दुसरीकडे कॅप्टन रणगाड्याची बायको. दोघी जणी मला खलबत्त्यात घालून कुटतील. आणि तिसरीकडे तुमचे चिरंजीव आहेत आमच्या सगळ्या केसाला. मला वाचवा, मला वाचवा. का म्हणतो टाकून कुठे निघाला? काम गेलं खड्ड्यात. अहो माझं लग्न म्हणायची वेळ आली इथं. घाबरू नका. मी ऐकलंय म्हणूनच तर मी घाबरतोय. आणि तुम्ही असून फायदा काय? काल तुमच्या मुलाने मला पाडलं. तेव्हा तुम्ही काय करत होता? नुसते उभे होतात ना, नाकावर बोट ठेवून करून. नशीब त्याने म्हणजे फक्त सॉक्स आणि बूटच काढले. हे बघा, मी तुम्हाला सॉक्स सोडतो, मी हात सोडतो. मला वाचवा हो. एवढ्यात नाही. मग कधी लग्न मोडल्यावर? त्या पोरीनं स्वतःहून कबूल केलं की आम्हाला फसून ती घरामध्ये घुसली आहे, तेव्हा तुमची सुटका होईल. पोलिसांच्या ताब्यात तिला दिली की तुम्ही सुटला. अहो पण तोपर्यंत मला पोलिसांच्या स्वाधीन व्हावं लागेल. एवढा धीर सोडू नका. लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी राहायला एक सुंदर घर बघून ठेवलंय. खड्ड्यात गेलं तुमचं घर, मी फुटपाथवर राहील. अरे वा, काम अर्धवट टाकून तुम्हाला जाता येणार नाही. आणि मला थांबायचं नसेल तर? थांबायचं नसेल तर हा सोडलेला वाघ इथं टाकलेला. माहितीये. हा चित्ता, चित्ता, तो बिबया, ही दोन सामरांची शिंग, ही सगळी जनावरं मी मारली आहेत. या दोन शिंगांच्या मध्ये एक जागा मोकळी ठेवलेली आहे. मला विचारा का? का? तुमच्या मुंडक्यासाठी. तुम्ही काम जर पूर्ण केलं नाही तर तुमचं मुंडकं तिथं दिसेल.